तेजसनं घिरटी घेतली आणि ते जमिनीवर कोसळले आणि आगीचे भीषण लोट उसळले। मात्र तेजस कोसळण्यामागे घातपाताचं कारण आहे का, अशी शंका उपस्थित केली जाते। दुबई सारख्या विदेशी भूमीवर अशा प्रकारची ही एअर एक्सरसाइज किंवा अशा प्रकारचा एअर शो होत होता आणि त्यामध्ये अत्यंत महत्वाचं असं आत्मनिर्भर भारतचं प्रतीक असणारं तेजस विमान हे सहभागी झालं होतं। HAL शी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिटर त्या ठिकाणी असो किंवा भारताची दुश्मन राष्ट्र जी आत्मनिर्भर भारतच्या आपल्या सगळ्याच क्लेमला छेद देण्याचा प्रयत्न मागच्या काही काळापासून करतायत, त्यांचा अशा प्रकारचा घातपात करण्यामागे सुद्धा काही त्या ठिकाणी हात आहे का, या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यतांची चर्चा आज घडीला त्या ठिकाणी होतीये। खरं तर भारतीय हवाई दलाकडे 141 तेजस MK1 विमान आहे। या लढाऊ विमानाचा हवाई दलात समावेश केल्यानं आत्मनिर्भरतेचं कौतुक केलं जात होतं। मात्र तेजस विमानाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ते पाहूया। तेजस विमान आत्मनिर्भर भारताचं प्रतीक आहे। हे हलक्या वजनाचं मल्टी रोल विमान आहे। हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे। विमानाचा वेग 2222 किलोमीटर प्रति तास आणि 50,000 फुटांवरून उड्डाणाची क्षमता आहे। डेल्टा विंगमुळे हाय स्पीड आणि चपळता दाखवण्यास मदत करतं। क्वाड्राफ्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोल ही हवेत विमानाला स्थिर करणारी यंत्रणा आहे। शत्रूच्या रडार सिस्टीमला जाम करू शकणारी यंत्रणा आहे। हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे। रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्रांनी हे विमान सज्ज आहे। तेजस या स्वदेशी विमानाची बांधणी इतकी मजबूत असताना हे विमान कोसळले, त्यामुळे आत्मनिर्भर भारताला मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे विमानाच्या ब्लॅक बॉक्स, कॉकपिट डेटा रेकॉर्डर एवढंच नाही तर विमानाच्या अवशेषांचं विश्लेषण करून त्यामागे काही घातपात तर नाही ना, याचा तपास करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।